धुळ्यातील महादेव दोंडवाडा शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड 41 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा शिवारातील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे 41 लाख रुपये किमतीची 820 किलो ओल्या गांजाची झाडं मुळासकट उपटून जप्त केली आहेत। या कारवाईत एक संशयित आरोपी अटकेत आहे। महादेव दोंडवाडा गावच्या शिवारात आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड होत असल्याची माहिती मिळताच पोलीस गांजा शेती इथं दाखल झाले। संशयित राशा समदा पावरा वय वर्ष 50 हा गांजाच्या झाडांची रखवाली करताना आढळून आला। त्याला ताब्यात घेऊन गांजाची झाडं मोजली असता एकूण 820 किलो वजनाची झाडं असल्याचं निष्पन्न झाले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंडवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव तुझं? राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महसूल विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे। आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे हे लावलेला आहे। हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साहाय्याने या ठिकाणी उपटून घेतलेला आहे हे गांजा। आणि आता ह्या सगळ्याचं आम्ही या छापा कारवाईच्या अंतर्गत जे जप्त करण्यात आलेलं आहे त्या सर्वांचं जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.